गोळशी फाटा इथं भूमिपुत्र एल्गार संघटनेच्या आंदोलनाला अखेर यश. पेठ व दिंडोरी तालुक्यातील जनतेच्या विविध मूलभूत प्रश्नांवर प्रशासनानं गांभीर्याने दखल घेत ठोस उपाययोजना करण्याचं आश्वासन दिलंय. 20 एप्रिल 2026 रोजी गोळशी इथं झालेलं रास्ता रोको आंदोलन 2 तास ट्रॅफिक जाम झाल्यानं अखेर प्रशासनाने घेतली दखल. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तहसीलदार पेठ व दिंडोरी यांनी निवेदनातील मुद्दे क्रमांक 6 व 7 संदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. तहसील कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार विशेष सहाय्य योजना व शिधापत्रिका संबंधित पात्र अर्जांवर जलद गतीने कारवाई करून प्रलंबित प्रकरणांचा तात्काळ निपटारा करण्यात येणार आहे. प्रशासनानं या प्रक्रियेला गती देण्याचे स्पष्ट निर्देश दिलेत. पाणी टंचाईच्या प्रश्नावरही प्रशासनानं तातडीने पावलं उचलण्याचं जाहीर केलंय. पेठ व दिंडोरी तालुक्यातील गाव वाडी वस्त्यांमध्ये पाणी टंचाई भासल्यास 7 दिवसांच्या आत उपाययोजना करण्यात येतील असं स्पष्ट करण्यात आलंय. याशिवाय प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये डॉक्टर वेळेवर उपस्थित राहत नसल्याच्या तक्रारींवरही कारवाईची भूमिका घेण्यात आली आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मुख्यालयी राहून सेवा देणं बंधनकारक करण्यात आलंय. दैनंदिन ऑनलाईन उपस्थिती नोंदवण्याचे आदेश देण्यात आले. कर्तव्यात कसूर करणाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलंय. भूमिपुत्र एल्गार संघटनेच्या पाठपुराव्यामुळे हे प्रश्न पुढे आलेत. प्रशासनाने यावर सकारात्मक प्रतिसाद देत अंमलबजावणीची हमी दिली आहे. तालुक्यातील जनतेच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचं चित्र यामुळे स्पष्ट झालंय. या आंदोलनावेळी भूमिपुत्र एल्गार संघटनेचे जिल्हाध्यक्ष मुरलीधर कनोजे तसेच उत्तम चौरे, संतोष भई, तुकाराम चोतवे सरपंच, लक्ष्मण जाधव, छगन गवळी, नामदेव बोडके, राम गाढवे, दिलीप शेवरे, सुरेश गवळी, वामन शेखरे, एकनाथ राऊत, शामराव शिंदे, भास्कर राऊत, सुनील ठेपणे, बदादे बाबा आणि सुरेश गावडे उपस्थित होते. गोळशी फाटा येथे दिंडोरी पेठ तालुक्यातील जे काही मूलभूत प्रश्न आहेत त्या संदर्भात 11:30 वाजता या ठिकाणी रस्ता रोकोला सुरुवात करण्यात आलेली आहे. जे संबंधित विभागाचे अधिकारी आहेत, प्रांत अधिकारी आहेत, दोन्ही तालुक्याचे तहसीलदार आहेत, दोन्ही तालुक्याचे गट विकास अधिकारी आहेत, दोन्ही तालुक्याचे आरोग्य अधिकारी, दोन्ही तालुक्याचे बांधकाम विभागाचे अधिकारी, कृषी विभागाचे अधिकारी यांनी या ठिकाणी 1.5 तास होऊन पण या ठिकाणी आंदोलकाच्या ज्या काही समस्या आहेत तो जो मार्ग काढायला पाहिजे होता त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे. आणि म्हणून मी संबंधित विभागाचे आमच्या संघटनेच्या वतीने जाहीर निषेध करतो. एक इशारा देतो, जर या ठिकाणी आज 1 तासामध्ये हजर राहून आमच्या समस्याचं निराकरण केलं नाही तर उद्यापासून संबंधित विभागाचे कार्यालय याला टाळे ठोकण्यात येईल असा इशारा मी या संघटनेच्या वतीने देतो. त्याचबरोबर गोर गरीब लोकांचे छोटे छोटे प्रश्न आहेत. जल जीवन मिशन सारखी योजना आज धुळकात पडलेली आहे. तालुक्यातील रस्त्याचे प्रश्न आहेत. त्याचबरोबर गोर गरीब लोकांचे रेशन कार्डचा प्रश्न आहे. गोर गरीब लोकांच्या आरोग्याचा प्रश्न आहे. आणि या प्रश्नाकडे या प्रशासनाने उतामून डोळेझाक केलेले आहे. आणि यांना जाग आणण्यासाठी आजचा रस्ता रोको मोठ्या संख्येने आपण करत आहोत. आणि हा रस्ता रोको जोपर्यंत संबंधित विभागाचे लेखी आपल्याला भेट नाही तोपर्यंत हा रस्ता रोको चालू राहील असं मी या ठिकाणी सर्वांना सांगतो. 24 महाराष्ट्र न्यूज लाईव्ह प्रतिनिधी धर्मराज चौधरी, पेठ.